हे पूर्ण जर पाणी भरलेलं असेल समजा इथे, तर ह्या पाण्यामध्ये ज्यावेळेस पाण्याची पातळी चंद्राच्या बलामुळे वाढेल इकडच्या दिशेने, त्यावेळेस या ठिकाणी काय होईल, इकडे पाणी वाढलं म्हणजे इकडे काय झालं, कमी झालं. म्हणजे थोडक्यामध्ये पाण्याची लेवल एका ठिकाणी वाढली की दुसऱ्या ठिकाणी कमी होणं, म्हणजे थोडक्यामध्ये भरती आणि ओहोटी. तुम्हाला इथे एक प्रोजेक्ट दिलेला आहे भरती आणि ओहोटीचं, तुम्ही निरीक्षण करायचं आहे जाऊन समुद्रावर. आणि त्याचं काय करायचं आहे, तिथे गेल्यावर काही फोटो काढायचे, छायाचित्र म्हणजे फोटो काढायचे आणि त्याचं तुम्ही प्रदर्शन भरायचंय. ओके. आता हा एक प्रोजेक्ट दिलेला आहे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय पृथ्वीचं गुरुत्वीय बल म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. इथे बघा, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला बघायचं आहे. दिसतंय अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर काय करायचंय, तुम्ही एक छोटासा या ठिकाणी ऑब्झर्वेशन आहे तुमचं, की तुम्ही एक दगड घेतला आणि दगड जर तुम्ही एकदम क्षितिजाला लंब अशा दिशेमध्ये सरळ वर फेकला, तर काय होईल, दगड खालून वर फेकला तर तो सतत एकाच वेगाने वर जाईल का? जेव्हा तुम्ही दगड फेकाल वर, मग काय होईल, वेग कमी होईल आणि पुन्हा काय होईल मग तो काही विशिष्ट. ओके ओके, व्हेरी गुड. म्हणजे काय होईल, दगड ज्यावेळेस वर फेकला जाईल त्यावेळेस तो दगड तो मूव्ह होईल अपवर्ड साईडला, बट इन अ सम आफ्टर सम टायमिंग इट चेंजेस इट्स स्पीड अँड ऑन द one point it is stopped and it's fall downward side. आणि down after downward side it's fall after reaching a certain height it again म्हणजे त्याची उंची जेव्हा कमाल पातळी जेव्हा येईल त्याची उंचीची, त्यावेळेस त्या वेगाला पुन्हा काय होईल, स्पीड घेतला जाईल. म्हणजे जेव्हा तुम्ही दगड वर फेकता त्यावेळेस दगडाचा वेग खूप असेल, पण वर गेला की तो कमी कमी होईल आणि इट बिकम अ झिरो, देन अगेन इट फॉल्स डाऊन आणि पुन्हा त्याचा वेग कमी कमी आणि पुन्हा त्याचा वेग एकदम वाढेल आणि खाली पडताना तो जोरात पडेल. आता हे सगळं होत असताना तुमचे एक ऑब्झर्वेशन असेल की आपण पृथ्वीवर होतो, पृथ्वीवरून आपण दगड वरच्या दिशेने फेकला आणि वरच्या दिशेने फेकत असताना दगडाचा जे वेग होता तो कमी कमी होत गेला. म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा तो दगड तुम्ही फेकला त्यावेळेस क्षितिजाला लंब दिशेला तो जेव्हा वर जाईल त्यावेळेस कोणतं तरी बल त्याचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याच्यावर ते प्रयुक्त होत असेल. म्हणजे थोड्या वेळानंतर, काही काळानंतर त्या दगडाचा वेग हा शून्य होईल. म्हणजेच शून्य झाल्यामुळं ते बल त्याच्यावर पूर्णपणे प्रयुक्त झालेलं असेल आणि ते पुन्हा त्या बलाकडे आकर्षित होईल आणि ते बल कुठे असेल तर पृथ्वीच्या कुठे असेल, ते पृथ्वीच्या सेंटरला असेल. इथे पृथ्वीचं सेंटर आहे, आपण तर कुठे असणार आहे, पृथ्वीवर असणार आहे, वर. तर इथे कुठेतरी आपण आहोत पृथ्वीच्या वर आणि पृथ्वीच्या सेंटरवर. ओके. पृथ्वी आहे ह्या पृथ्वीच्या सेंटरवर. थोडक्यामध्ये ही पृथ्वी आहे. ओके. तुम्ही या पृथ्वीवर अशी इथं कुठेतरी आहात सगळेजण. ओके. आता तुम्ही आहात हे उभे तिथे आणि मग तुम्ही ह्या ठिकाणावरून दगड फेकला, म्हणजे तुम्ही असे पृथ्वीच्या वर होता आणि तुम्ही दगड फेकला, हा दगड वर गेलाय. ओके. आणि ह्या उंचीवर हा दगडनी काय केलं, झिरो त्याचा वेग झाला आणि झिरो झाल्यानंतर तो पुन्हा फॉल डाऊन झाला, खाली झाला खालच्या दिशेला. म्हणजे थोडक्यामध्ये हा खालीच पुन्हा येतोय, म्हणजे हा वर जातो आणि वरून पुन्हा कुठे येतो, खाली येतोय. पण खाली म्हणजे कुठे, तर पृथ्वीचं हे केंद्र आहे आणि या केंद्राकडे एक बल आहे आणि त्या बलाकडे तो आकर्षित होतोय. दॅट मीन्स when you throw the stone vertically upward, this force tries to pull it down and reduce its velocity due to
this constant downward pull, the velocity becomes zero. After a while, the pull continue to be exerted and the stone start moving vertically downward toward the center of the earth under its influence. आणि हे जे बल प्रयुक्त झालं होतं इतक्या वेळ दगडावर, त्या बलालाच काय म्हणायचं? पृथ्वीचं गुरुत्वीय बल. तुम्ही पृथ्वीवर उभे असता आणि पृथ्वीवर तुम्ही जेव्हा उभे असता त्यावेळेस तुमच्या बॉडीला स्वतःचं काहीतरी विशिष्ट असं काय असतं? बल असतं. पृथ्वीकडे पण बल असतं आणि ह्या दोन्ही बलांच्या, कालच आपण बघितलं होतं की मास आहे M1 आणि M2 बसलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे आणि ह्या डिस्टन्सच्या मध्ये काय प्रयुक्त आहे? तर फोर्स प्रयुक्त आहे. आणि M1 फोर्स प्रयुक्त किती आहे? तर M1 M2 याचा गुणाकार करून त्याला काय केलं तुम्ही? तर G इंटू M1 M2 बाय आर स्क्वेअर, G इंटू M1 M2 बाय आर स्क्वेअर असं केल्यानंतर तुम्हाला त्या दोघांमधला काय भेटल? फोर्स भेटल. ओके, हा फोर्स तुम्हाला भेटण्यासाठी काय करावं लागेल? G इंटू M1 M2 बाय आर स्क्वेअर. ओके, आणि मग हा दगडच्या बाबतीत तसंच घडलं. जसं जसं अंतर वाढेल तसं तसं फोर्स काय होईल? रेड्यूस होत जाईल ना. मी काल दाखवलं होतं तुम्हाला 4 टाइम्स रेड्यूस झाला, 2 टाइम्स जर वाढलं तर, मग 4 टाइम्स झालं तर 16 टाइम्स रेड्यूस होईल. म्हणजे त्याचा स्क्वेअर काही पण असेल त्याचं काय असेल? स्क्वेअर असेल. म्हणजे 5 असेल तर तो किती? 5 असेल तर किती होईल तो? 25 होईल. म्हणजे थोडक्यामध्ये हा, म्हणजे 5 टाइम्स इन्क्रीज केला त्याचा डिस्टन्स, तर ते डिक्रीज किती टाइम्स होईल? 25 टाइम्स होईल. कारण काय? त्याचा तो स्क्वेअर असतो. डिस्टन्सचा काय असतो? डिस्टन्सचा स्क्वेअर असतो तो. ओके, कळालं? हा डिस्टन्सचा स्क्वेअर असतो. इथे एक्झाम्पल घेतलेले बघा तुम्ही ह्याच पेजवर, इथे एक्झाम्पल दिलेलं आहे हे. ओके, काय एक्झाम्पल आहे? वाचा सगळ्यांनी. बरं, ठीक आहे. जे काय आहे ते आता याच्यामध्ये काय काय गिव्हन आहे बघा बरं. काय काय दिलेलं आहे? कॅल्क्युलेट ड्यू टू द अर्थ ऑन महेंद्रा इन द अर्लियर एक्झाम्पल. आपण जे काल एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यामध्ये महेंद्राचं जे मास होतं यमचं, महेंद्र आणि विराट असे दोघ जण आहेत बघा. आहे का? महेंद्राचं मास किती आहे? किती आहे? 75 kg. ओके, मास ऑफ द अर्थ. आता आपल्याला मास ऑफ अर्थ जे आहे M1, इट इज ऑल्सो कॉन्स्टंट जस्ट लाईक अ G. G जसा कॉन्स्टंट असतो तसाच M1 पण कॉन्स्टंट असतो आणि M1 ची किंमत असते 6.4 इंटू 10⁻24 kg. ओके, म्हणजे पृथ्वीचं मास किती आहे? 6. काय? हा हा, ओके. एक मिनिट, मला थोडस चष्म्याने दिसायला कमी दिसतंय आज. हा, किती आहे मास ऑफ अर्थ? किती आहे? 6 इंटू 6 इंटू 10⁻24 kg. ओके, लिहून घ्या बरं का सगळं. लिहून घ्या, गिवन लिहून घ्या. आता अर्थची रेडियस इट इज ऑल्सो कॉन्स्टंट. किती अर्थची रेडियस? आर इज इक्वल टू, हा, रेडियस 6.4 इंटू 10⁻6 मीटर रेडियस आहे, त्याच्यामुळे ती कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे. हा, अंतर आहे ना. मग आता आपल्याला महेंद्रचं मास दिलंय 75 kg. ओके,
आता आपल्याला काल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आपण माहिती होतं आपल्याला, आपण कालच्या एक्झाम्पलमध्ये पण यूज केला होता. जी इज इक्वल टू किती? 6 पॉईंट, हा ऑलवेज लक्षात ठेवायचं बरं का. 67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर square by kg square. Okay. Using the force of law, the gravitational force on Mahendra due to Earth is given. This force is किती? 1.83 into, आपण इकडे काढलं होतं बघा एक ठिकाणी. आवाज नाही येते तुला? ओके. Using the force, the force law, the gravitational force of Mahendra due to Earth is given. This force is 1.83 into 10 raised to 9 times larger than the gravitational force between Mahendra and Virat. आणि ह्या किमती जर आपण पुट केल्या सगळ्या, इथे सूत्र, काल आपण सूत्र वापरलं होतं कोणतं? F इज इक्वल टू G इंटू M1 M2 बाय आर स्क्वेअर. आता आपल्याकडे किमती आहे. जी ची किंमत टाका. जी ची किंमत किती इथं दिलेली बघा. जी ची किंमत किती आहे टाका तुम्ही. चला पुट करा. 6.67 इंटू 10⁻11. ओके. इंटू M1 किती आहे? M1 मीन्स मास ऑफ अर्थ 6 इंटू 10⁻24 kg. ओके. आणि महेंद्राचं जे मास आहे दॅट इज से M2 इज इक्वल टू 75. म्हणजे जी याचा गुणाकार, ह्या जीचा गुणाकार M1 शी करा आणि याचा गुणाकार पुन्हा M2 शी करा. ओके. म्हणजे किती आलं? 6.67 इंटू 10⁻11 इंटू M1 किती आहे? 6 इंटू 10⁻24 इंटू 75 आणि डिवायडेड बाय काय? 6.4 इंटू 10⁻6 प्लस 6 आहे आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर. ओके. आणि याची किंमत त्यांनी, आता हे खूप मोठं कॅल्क्युलेशन पण तरी पण आपण बघू शकतो. आता बघा इथे -11 आहे बघा इथे. हे -11 आहे. इथे किती आहे? +24 आणि खाली रेंज किती आहे? 10⁻6 चा वर्ग आहे. म्हणजे इट बिकम्स 10⁻12. आलं? आता हे 10⁻12 फक्त याचं कॅल्क्युलेशन देते मी तुम्हाला. 10⁻11 इंटू 10 किती? 24 आणि 10 किती? 12. ओके. आता ह्या फक्त यांचंच निरीक्षण करा. तर याचं निरीक्षण केलं तर लक्षात येईल तुमच्या की हा -11 +24 आणि हा 12 जो आहे ना, हा 12 पण मायनस होईल ना वर जाऊन. ओके. कारण छेदामध्ये म्हणून तो अंशात गेला की काय होईल? मायनस होईल घातांकाच्या नियमानुसार. आणि देअरफॉर याची जर पूर्ण कॅल्क्युलेशन केली तर किती येईल? कॅल्क्युलेशन करा ना ह्याचं सगळ्याचं. 24 मधून 12 गेले म्हणजे 12 राहिले. 12 मधून पुन्हा हा 11 गेला म्हणजे किती राहिले? -1 राहील. ओके. आणि मग हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यावर n ची व्हॅल्यू किती आली? n इज इक्वल टू 733 न्यूटन. ओके. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आला? फोर्स इज कॅल्क्युलेट इन न्यूटन. ओके. म्हणजे 6.67 इंटू 10⁻11 इंटू 75 इंटू 6 इंटू 10⁻24 बाय 6.4 इंटू 10⁻6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू बिकम 733 न्यूटन. Force is count in
न्यूटन. ओके, फोर्स इज काउंट इन न्यूटन. पुढचं एक एक्झाम्पल दिलंय ते त्याच्यावरच. हो, त्याच्यावरच आहे एक्झाम्पल. आता असं म्हटलंय की स्टार्टिंग द रेस्ट व्हॉट विल बी महेंद्राज व्हेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड इफ इट्स फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. म्हणजे जर विरामावस्थेतून सुरू करून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे उंचीवरून खाली पडत असल्यास 1 सेकंदानंतर महेंद्राचा वेग किती असेल. समजा तो एखाद्या डोंगरावर आहे, डोंगरावरून तो पडतोय, तर अशा वेळेस त्याचा वेग किती आहे. मग आता महेंद्राचा सुरुवातीचा वेग किती आहे. कोणाचा पण सुरुवातीचा वेग किती असतो. 0 असतो. मागच्या वर्षी झालेलं आहे तुमचं. सुरुवातीचा वेग, स्टार्टिंग वेग जो आहे दॅट इज डिनोटेड इनटू स्मॉल यू. आणि यू ची किंमत किती आहे. 0 आहे, कारण तो एका ठिकाणी विरामावस्थेमध्ये आहे, इन अ रेस्ट पोझिशन, आणि देअरफॉर इट्स 0. यू इज इक्वल टू 0. त्याच्यावरची महेंद्रावरचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आत्ता आपण काढलं. किती होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स महेंद्रावर. 733 न्यूटन. ओके, 733 न्यूटन. ओके, आता महेंद्राचं वस्तुमान पण आपल्याकडे आहे. लिहू नका बोर्डवर कोणी लिहिलं पुसून टाका तिकडून. यू इज इक्वल टू 0 कोण लिहिलं. एम इज इक्वल टू किती आहे. महेंद्राचं मास 75. ओके, आणि त्याच्यानंतर किती वेळ दिलेला आहे. टाइम किती आहे. 1 सेकंद, म्हणजे टी ची किंमत आहे 1 सेकंड. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे. महेंद्राचं ऍक्सिलरेशन विचारलेलं आहे ना. महेंद्राचं ऍक्सिलरेशन इज डिनोटेड बाय. हे सगळं 9वीला झालेलं आहे. तुम्हाला 9वीला सरांनी छान शिकवलेलं असेल. ए इज इक्वल टू ऍक्सिलरेशन इज इक्वल टू फोर्स बाय मास. ओके आर्यन, द फोर्स आहे आपल्याकडे किती आहे. 733 बाय मास किती आहे त्याचं. 75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता ह्याची कॅल्क्युलेशन करा. 733 बाय 75 किती येईल. थोडा वेळ जाईल तुमचा कॅल्क्युलेशन करायला, पण करता येईल तुम्हाला. ओके, जे कॅल्क्युलेशन केलं त्याच्यावरून ते आलं 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, बाय युजिंग न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. काय आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन. V इज इक्वल टू U प्लस AT. आता किमती पुट करू आपण. V काढायचं आहे आपल्याला. U ची किंमत आहे का आपल्याकडं. आत्ताच आपण काय शोधलं. A शोधलं. T आपल्याकडे आहे. U ची किंमत पण आहे. U इज 0. देन प्लस किती 9.77 इंटू 1. इट्स अ व्हेरी इझी सम ना. 0 कशात प्लस केला तर काही किंमत नसते वाढत त्याची, आणि 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे उत्तर आहे तेच. दॅट इज मीन्स 9.77 मीटर पर सेकंड. ओके, म्हणजे दॅट मीन्स महेंद्राज व्हेलॉसिटी इज किती आहे महेंद्राची व्हेलॉसिटी. मीटर पर सेकंद. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही नेहमी, की गुरुत्वाकर्षण बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो ऑलवेज जी इज डिनोटेड ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जसा जी आहे ना तुमचा मोठा, तसा जी एक छोटा जी पण आहे, त्याची किंमत ऑलवेज 9.80
मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची असते. आता 9.8 मीटर पर सेकंद जर घ्यायची असेल तर महेंद्रचं जे ॲक्सिलरेशन आपण काढलं ते किती होतं? 9.77. दॅट इज अ नियरेस्ट टू 9.8 मीटर पर सेकंड. ओके, म्हणजे आपलं उत्तर काही बरोबर असणार हे आपल्याला कॉन्फिडेंटली माहिती आहे, कारण 9.8च्या आपण कुठे गेलो आता? नियरला गेलो ना, बरोबर आहे की नाही? According to Newton's law of gravitation, every object attracts every other object. Thus, if the earth attracts an apple toward itself, the apple also attracts the earth towards itself with the same force. Why then does the apple fall toward the earth, but the earth does not move toward the apple? आता खूप मोठा मजेशीर प्रश्न त्यांनी विचारला की प्रत्येक न्यूटनचा सिद्धांत जो आहे, न्यूटनचा लॉ ऑफ मोशन जो आहे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे, त्याच्यानुसार असं म्हटलं जातं की प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला आकर्षित करते, म्हणून पृथ्वीने सफरचंदाला स्वतःकडे खेचलं आपण असं म्हणतो. पण मग सफरचंद सुद्धा पृथ्वीला खेचतं ना स्वतःकडे, मग असं का होत नाही? सफरचंद पृथ्वीवर पडण्याऐवजी पृथ्वी सफरचंदाकडे सरकली जाते, असं व्हायला पाहिजे ना, मग हे का होत नाही असं त्यांनी विचारलं. असं का घडत नाही? का बरं घडत नसेल हे? का बरं घडत नसेल आर्यन? हं? हा, सांग ना, सांग. ओके, अजून कोणाला सांगायचंय काही? आता सफरचंद पडत नाही, कारण मी काल एक गोष्ट सांगितली होती की प्रत्येक वस्तूमध्ये बल असतं, स्वतःचं इंटरनल फोर्स असतो. पण ज्याचा फोर्स कमकुवत असेल तो दुसऱ्या फोर्सकडे काय होतो? अट्रॅक्ट होतो. आणि सफरचंद जो आहे त्याचा जो फोर्स आहे, इंटरनल फोर्स, इट इज अ व्हेरी मायनर, अँड देअरफॉर सफरचंद किंवा ॲपल डज नॉट अट्रॅक्ट द अर्थ टुवर्ड हिमसेल्फ. आणि जर पुढचा प्रश्न त्यांचा असा होता की सफरचंदाकडे पृथ्वी सरकत नाही ना, बरोबर आहे की नाही? पण याच्या विरुद्ध जेव्हा पृथ्वीच्या भोवती इतर उपग्रह फिरतात, वेन द अदर सॅटेलाइट्स, आर्टिफिशियल और नॅचरल सॅटेलाइट्स आर अराउंड द अर्थ, ऑर्बिटिंग द अर्थ, the moon and the artificial satellites orbit the earth attracts them toward itself, but unlike the falling apple, they do not fall on the earth. Why? This is because of the velocity of moon and the satellite along their orbits. If their velocity was not there, they would have fallen on the earth. आता पृथ्वीवर जसं सफरचंद पडलं तसं पृथ्वीवर पृथ्वीच्या भोवती परिक्रमा करणारे, म्हणजे पृथ्वीच्या भोवती राउंडिंग करणारे ऑर्बिटमध्ये बरेचसे चंद्र आणि इतर उपग्रह आहेत, कृत्रिम उपग्रह आहेत. आणि ते का नाही फॉल होत? तर त्याचं कारण म्हणजे तर त्याच्यामध्ये जो कक्षेमध्ये जो वेग आहे त्यांना एक विशिष्ट वेग, त्या वेगाने ते फॉल होत नाही. ठीक आहे, म्हणजे वेग हा फार महत्वाचा आहे. वेग जर कमी असता त्यांचा, तुझ्या लक्षात आलंय कार्यन, फक्त त्याचा फोर्स नाही, इंटरनली फोर्सच नाही, तर वेग सुद्धा फार महत्वाचा आहे. तू एक मेरी गो राऊंड किंवा हे बघितलंय का? तुम्ही भिंगरी बघता, भिंगरी, बरोबर आहे की नाही? तुमची खेळण्यातली भिंगरी तुम्ही फिरवता, आठवतंय का? तिला एक सेंटर असतो आणि त्या भिंगरीला तुम्ही वेग देता, खूप वेग देता, इतका वेग देता, तेव्हा ती फिरते ना खूप वेगाने, त्यावेळेस भिंगरी खाली पडत नाही. पण वेग जसा जसा कमी होतो ती लुंडकते एका बाजूला आणि पडते खाली. वाय दिस हॅपन्स? ड्यू टू द स्पीड, म्हणजे व्हेलॉसिटी इज मोस्ट पॉवरफुल थिंग इन द आर्टिफिशियल सॅटेलाइट अँड द मून. बिकॉज ऑफ देम दे कांट फॉल ऑन द अर्थ. म्हणजे आपण जे म्हणतो ना इंटरनल फोर्स, दॅट इज नॉट डिपेंड or affected to the falling of any object on the earth, but the velocity is the most powerful thing which is affected. velocity, ओके, म्हणजे गती. गती काय असते?
अफेक्ट करते. तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला कोणतीही वस्तू, एखादी वस्तू अशी उभी राहत नसेल एखाद्या ठिकाणावर, स्पॉटिंग होत नसेल, तर तुम्ही तिला जर एकदम स्पीड दिला तर ती जास्त वेगाने फिरत असते आणि ती पडत नाही खाली. आणि तेच कारण होतं सॅटेलाइटच्या बाबतीत वगैरे. आपण नेक्स्ट पिरियडमध्ये ते बघूच आहे. ओके, कारण आता टायमिंग आता बराचसा होत आलाय. एक पॉइंट होईल का आपला? अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आपल्याला बघायचंय पुढे. त्याच्या अगोदर तुम्हाला लॉज दाखवते मी. हा, न्यूटनचे 3 लॉज आहे तिथं. तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि ते लिहून काढा. आज तुम्ही तुमच्या बुक्समध्ये नसतील, ते 9th स्टँडर्ड मध्ये आहेत ते. तर न्यूटन्स फर्स्ट लॉ काय सांगतोय? 9th बुक आहे का तुमच्याकडे? ओके. अँड आहे ना. अँड ऑब्जेक्ट, ज्याला नसेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या. अँड ऑब्जेक्ट continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. And second law says that the rate of change of momentum is proportional to the applied force, and the change of momentum occurs in the direction of the force. And third one is say that every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously to it. म्हणजे तिन्ही लॉ तुम्ही स्क्रीनशॉट घेतले तर तुमच्या लक्षात राहतील आणि तुम्हाला त्याचा फक्त एक्झाम्पल मध्ये उपयोग करायचा आहे. तुम्हाला लिहायला किंवा परीक्षेत येणार नाहीये. असं पण मी ऐकलंय की आता